नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतील, की थंडीची लाट आली आहे, हवेची गुणवत्ता खालावली. पण मग अशा परिस्थितीत कुठले आजार जास्त बळवतात आणि आपण त्यावेळी काय काळजी घ्यायला हवी, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमित नाबर. डॉक्टर, नमस्कार. तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. डॉक्टर अमित नाबर हे रहेजा हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आणि कम्युनिटी मेडिसिन या विभागाचे संचालक आहेत आणि गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. डॉक्टर, मला सांगा की हिवाळ्यात किंवा जेव्हा हवेची गुणवत्ता खालावलेली असते, तेव्हा श्वसनाशी निगडीत आजार का बळवतात? म्हणजे नेमका आपल्या शरीरावर या सगळ्या वातावरणाचा कसा परिणाम होतो? ओके. श्वसनाचे जे आजार असतात ते आपण बघतो की प्रामुख्याने थंडीमध्ये वाढतात. ह्याचं प्रामुख्याने एक कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे टेम्परेचर हे जास्त तापमान हे जास्त साधारणपणे थंड झालेलं असतं. दुसरी गोष्ट या तापमानाच्या वेळेला ह्युमिडिटी सुद्धा वाढते. दुसरी गोष्ट नुसतं तापमान हे वाढणं नाही तर तापमानमध्ये होणारे फरक म्हणजे आज आपण बघतो की सकाळच्या वेळेला उन्हाळा असतो, गरम असतो, रात्री होईपर्यंत थंड आणि गार वारा होऊन जातो. त्यानंतर या वाढलेल्या ह्युमिडिटीमुळे जे पर्टिक्युलेट मॅटर्स असतात ते सुद्धा साधारणपणे खालच्या स्तरावर राहतात. द पर्टिक्युलेट मॅटर्स म्हणजे काय, तर आपण डस्ट म्हणतो ज्याचा आपण पर्टिक्युलर मॅटर ट्रॅपिंग म्हणतो, ज्याला PM2.5 किंवा PM10, ज्याच्यामध्ये फाईन पार्टिकल्स किंवा डस्ट आणि पोलन्स ग्रेन्स हे सगळे जमिनीच्या जवळ राहतात. ह्यांच्यामुळे श्वसनाची जी रेस्पिरेटरी ट्रॅक असतो ह्याच्यामध्ये इन्फ्लमेशन येतो किंवा सूज येते, ज्याच्यामुळे ब्रॉन्कोस्पाझम म्हणजे जे अस्थमासारखा अटॅक होणं आणि सिक्रिशन्स वाढणं, ज्याच्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. सो दीज आर द ओव्हरऑल रिझन ज्यामुळे आपण थंडीमध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं बघतो. हिवाळ्यात कोणते आजार असलेल्या व्यक्तींनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे? खरं सांगू तर जे कोणी पेशंट ज्यांची लंग्स हे प्रायमरीली वीक आहेत आणि असे पेशंट्स म्हणजे कोण, एक तर ज्यांना अस्थमा किंवा सीओपीडीचा त्रास असतो हे पेशंट्स. त्यानंतर जे हेवी स्मोकर्स आहेत ह्यांचे लंग्स हे वीक असतात. मग आपण बघतो की कोविड नंतर काही काही पेशंट्समध्ये त्यांच्या लंग्सना लॉंग टर्म डॅमेज झालेला असतो. दीज पेशंट्स आर प्रोन फॉर इलनेसेस. ह्या व्यतिरिक्त ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे, इश्केमिक हार्ट डिसीज म्हणतो, हार्ट फेलियर म्हणतो, हं. ज्यांना अनकंट्रोल रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना आपण म्हणतो मॉर्बिड ओबेसिटी, नुसतं लठ्ठपणा नाही तर एका ठराविक ह्याच्यापेक्षा अधिक असलेला लठ्ठपणा. त्यानंतर सगळे वल्नरेबल एज ग्रुप पेशंट्स म्हणजे वयाच्या दोन्ही गटातले म्हणजे फार जे वृद्ध आहेत किंवा जे लहान बाळ आहेत किंवा प्रेग्नेंट विमेन, हे सगळ्या लोकांमध्ये आपल्याला या काळामध्ये प्रिकॉशन्स घेण्याची गरज असते, बिकॉज ऑल दीज पेशंट्स आर ॲट हाय रिस्क फॉर डेव्हलपिंग रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स ड्युरिंग या सीझनमध्ये. मला सांगा की कुठली लक्षणं जाणवल्यानंतर आपण लगेच वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा किंवा लगेच काहीतरी उपचार करणं आवश्यक आहे? कारण खूपदा असं होतं की लोकं काहीतरी घरगुती उपाय करतात आणि टाळतात. तर त्याच्याविषयी काय सांगाल? बरोबर. एस्पेशली आता जेव्हा अस्थमा किंवा सीओपीडी किंवा स्मोकर्स असतात ह्यांना अधूनमधून हे त्रास होतच असतात. त्यामुळे दे टेन टू निग्लेक्ट दिस थिंग्स किंवा डॉक्टरचं जे सल्ला घेण्याला ते टाळत राहतात. पण काही काही जे रेड फ्लॅग साईन्स आहेत आपण ज्यांना म्हणून, एक तर म्हणजे रात्रीच्या वेळा फार खोकला येणं किंवा घरघर होणं किंवा ज्याला आपण छाती भरून येणं किंवा चेस्ट टाईटनेस असं म्हणू. ओके. त्यानंतर ही जी लोक आहेत जे नेहमी इनहेलर्स वापरत असतील ह्यांच्यामध्ये इनहेलरची गरज वाढणे किंवा अकारणपणे त्यांना थकवा जाणवणे किंवा जे अस्थमाचे पेशंट असतात ते त्यांचा पीक फ्लो मॉनिटर करत असतात. हे साधारण सगळे सायन्स आहेत फॉर रेड फ्लो. किंवा काही काही जणांमध्ये आपण बघतो की त्यांना एक साधारण वाक्य सुद्धा दम न लागता पुरं करता येत नाही. दीज आर ऑल रेड फ्लॅग साईन्स. हे नुसते ही सुरुवातीचा इशारा नव्हे, तर हे फक्त हंगामी समस्या आहे असं टाळून हंगामी समस्या आहे असं धरून चालणार नाही, तर ह्याला सिरियसली अटेंड करणं गरजेचं आहे आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
हिवाळ्यात किंवा जेव्हा हवेची गुणवत्ता कमी असते, तर त्यावेळेस दमा किंवा सीओपीडीचा त्रास असलेल्या लोकांच्या उपचारात काय बदल करावा लागतो आपल्याला? बेसिकली नुसता हिवाळाच नाही, तर हे जे पेशंट ह्यांचे वीक लंग्स आहेत, ह्यांच्यामध्ये प्रत्येक सीझनल व्हेरिएशनमध्ये त्रास होतो. म्हणजे आता हिवाळ्यातनं जेव्हा उन्हाळा येतो, बिकॉज ह्यांची अडॅप्टेबिलिटी या पेशंट्समध्ये कमी असते. त्यामुळे दीज पेशंट्स आर प्रोन फॉर डेव्हलपिंग रेस्पिरेटरी सिम्पटम्स ड्युरिंग एनी चेंज ऑफ वेदर. आणि हिवाळ्याने तर प्रकर्षाने ही गोष्ट जाणून घेते. तर एक तर बरेच पेशंट जेव्हा नॉर्मल होत असतात तेव्हा ते त्यांचा इन्हेलरचा वापर थांबवतात. तर तसं न करता एस्पेशली या सीझनमध्ये त्यांनी इन्हेलरचा वापर थांबवू नये. तो इन्हेलरचा त्यांचा जो काही एक मेंटेनन्स असतो तो तरी चालू ठेवावा. इन्हेलर जे पेशंट ऑलरेडी ऑन इन्हेलर आहेत, त्याच्यानंतर इन्हेलर घेत असतील, बरेचदा असं होतं जेव्हा वृद्ध असतात किंवा ह्यांना राईट टेक्निक ऑफ इन्हेलर कसं घ्यायचं हेही माहित नसतं. सो मग अशा किंवा लहान मूल असेल किंवा वृद्ध असतील तर ह्यांना इन्हेलर कसा घ्यायचा हेही माहित नसतं. तर यू कॅन यूज एड्स लाईक स्पेसर्स, ज्याच्यामुळे इन्हेलरचा इफेक्टिव्हिटी वाढते. अशा गोष्टींचा वापर करता येईल. बरेचदा असं आपण जाणवतो की इन्हेलर्स संपलेले आहेत. म्हणजे हं. घरी आहे आणि मला आता इन्हेलर संपला नाही, आता मी उद्या जाणून बाजारातून आणेल. आता पहिली गोष्ट म्हणजे सगळीकडे 24/7 केमिस्ट झालेलेच आहेत. पण अशा पेशंट्सनी ऑलरेडी एक स्टँड बाय इन्हेलर घरी आणून ठेवावा. सो दॅट बरोबर. जर ह्यांचा हा इन्हेलर इमर्जन्सीमध्ये संपला तर ह्यांच्याकडे दुसरा हे आहे. जर ह्यांना त्रास व्हायला लागला तर त्वरित त्यांचे जे रेग्युलर डॉक्टर्स आहेत, ज्यांना त्यांची शरीराची त्यांचे सिम्पटमची योग्य कल्पना आहे, ह्यांच्याकडे जावं आणि दे विल टायट्रेट द मेडिसिन्स अकॉर्डिंग टू हिज सिम्पटम्स. ओके. आणि नक्की की या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला त्रास होतच असेल तर थंड पेयांचं प्राशन किंवा आईस्क्रीम खाणं किंवा अगदी भरभरत्या वाऱ्यामध्ये उभं राहणं हे तरी टाळावं. दॅट इज डेफिनेटली ऍडवायझेबल. की पूर्ण वारा असा जिथे सुसाट वारा असेल तिकडे मास्क किंवा स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन करून मग उभं राहा. वायू प्रदूषण आणि हृदयविकार याचा काही संबंध आहे का? म्हणजे आपल्या हृदयावर त्याचा परिणाम थेट होत असतो का, या सगळ्या प्रदूषणाचा? असं डिरेक्टली हे नाही, पण ज्यांना जर ह्याचा त्रास असेल दे पुट अन इन्क्रीज डिमांड ऑन द हार्ट. त्यांच्या हृदयावर इन्क्रीज डिमांड होतं. आणि ते कशा पद्धतीने की ज्याच्यामुळे जेव्हा इन्फ्लमेशन तयार होतं किंवा ज्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो वाझो कन्स्ट्रिक्शन असं तयार होतं किंवा ह्यांचं रक्त जास्त गाढ होतं, या सगळ्यांमध्ये ह्यांचे एक्झिस्टिंग ज्यांना कार्डियक सिम्पटम्स आहेत ते वाढू शकतात. याच्यामध्ये ह्यांचं ब्लड प्रेशर शूटअप होऊ शकतं, म्हणून हार्टवर प्रेशर येतं. म्हणून हे त्याला आपण जे कार्डिओ रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतो तशा गोष्टी. बिकॉज हार्ट आणि लंग्स हे दोन वेगवेगळे जरी असले तरी ते फार एकमेकांशी निगडीत आहेत. ह्यांचे सिम्पटम्स ओव्हरलॅपिंग आहेत. त्यामुळे इनडायरेक्टली ज्यांना रेस्पिरेटरी सिम्पटम्स असतात, ह्यांना इन्फेक्शन किंवा काही झालं तर ह्यांचा हृदयावर एक्स्ट्रा प्रेशर येऊन ह्यांना हृदयाचा त्रास, हार्ट फेलियर किंवा असे त्रास उद्भवू शकतात किंवा त्यांचा रक्तदाब वाढू शकतो. वायू प्रदूषण आणि हृदयविकाराविषयी आपण बोललो. पण मग आता हृदयाशी संबंधित ज्यांना काही आजार आहेत, तर त्यांनी अशा सगळ्या खराब वातावरणामध्ये काय काळजी घ्यायला हवी? खरं सांगू तर मुंबई ही त्या मानाने भाग्यशाली आहे, कारण आपल्याकडे एक मोठा समुद्र किनारा आहे. त्यामुळे ऍटलीस्ट जी पोल्युशन आहे इट इज ड्युरिंग द गोज टुवर्ड्स द सी साइड. सो वी आर आज दिल्ली आणि या इतर शहरांपेक्षा बीइंग नॉट लँडलॉक्ड आपल्याकडे हा एक हे हे देवाने दिलेलं आपल्याला वरदान आहे. पण एक गोष्ट आहे की जेव्हा एवढं पोल्युशन असतं तेव्हा बाहेर जे काय अर्ली मॉर्निंग वॉक हा टाळावा. एस्पेशली जेव्हा तुम्ही बघताय आणि आजकाल तुम्ही जर बघत असाल प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईट सगळीकडे AQI इंडेक्स सरकारने लावणं मॅन्डेटरी केलेलं आहे. सो एक तुमच्या मोबाईलमध्ये सगळी बघितलं तरी तुम्हाला AQI इंडेक्स दिसतो. तर जिकडे हाय पोल्युशन झोन आहे तिकडे चालायला जाणं या लोकांनी 100% टाळावं. दुसरी गोष्ट, त्यांनी त्यांची जी नियमित औषधं आहेत, जी ब्लड प्रेशरची किंवा शुगर कंट्रोलची औषधं, ती एकही दिवस टाळू नये. कारण तुम्हाला माहित नाही की काय कुठच्या प्रकारे तुमच्या कार्डियकवर प्रेशर वाढू शकतं. त्याच्यानं तुमची ही लोक जी रक्त पातळ करायची औषधं असतात, ज्याला आपण अँटीप्लेटलेट्स म्हणतो किंवा स्टॅटिन्स म्हणतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधं, ही कुठची औषधं गाळू नयेत, चालू ठेवावीत. आणि अर्ली सिम्पटम्स जर तुम्हाला घरघर छातीत जाणवते किंवा छातीत टाईटनेस जाणवतो असेल, चेस्ट टाईटनेस जाणवते, घरघर जाणवतोय, श्वासाला त्रास व्हायला लागतोय, तर त्वरित तुमच्या रेग्युलर डॉक्टरकडे जावं.
या व्यतिरिक्त इनडायरेक्ट साईन्स लाईक जॉ पेन होणं किंवा अनयुज्युअल फटीग येणं, हे सगळे ह्याला दुर्लक्षित करू नये आणि यू टेक द हेल्प ऑफ युअर डॉक्टर हू नोज युअर सिम्पटम्स वेल. वायू प्रदूषणाची सामना करण्यासाठी अनेक जण मास्क वापरतात, पण मास्क खरंच वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त आहे का? आणि कुठल्या प्रकारचा मास्क आपण वापरायला हवा? कसं आहे, आम्ही खरं सांगू तर आम्ही प्रकर्षाने ड्युरिंग द कोविड जाणवलं की लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं किंवा क्लोज स्पेसेसमध्ये जाणं टाळलं, जे आता परत आपण वी हॅव गॉन बॅक टू अवर रुटीन वेज. म्हणजे त्यावेळेला लोक थिएटर्समध्ये किंवा पार्टीजमध्ये जाण्याचं अवॉइड करायचे. आणि आम्ही हे सांगितलं की कोविडचं प्रमाण जरी असलं तरी बाकीच्या रोगांचा आजार आणि हँड हायजीन, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्यांमुळे आम्ही बाकीचे जे रेस्पिरेटरी सिम्पटम्स होते त्यांचा जो प्रभाव होता तो त्या मानाने कमी होता. तर जो साधा जो एक 3 प्लाय मास्क असतो, यांनी एक डस्ट पार्टिकल्स किंवा ह्याच्यापासून डेफिनेटली प्रोटेक्शन मिळू शकतं. सो सर्वसामान्य माणसांनी, एस्पेशली इफ यू नो युअर लंग्स आर वीक, देन यू कॅन यूज अ सिम्पल 3 प्लाय मास्क वेन यू आर इन द कॉमन प्लेसेस. म्हणजे तुम्ही बसने ट्रॅव्हल करताय, ट्रेनने ट्रॅव्हल करताय किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताय, तर तुम्ही एक साधा जो 3 प्लाय मास्क असतो तो तुम्ही घालू शकता. कापडाचा मास्कचा तेवढासा उपाय होणार नाही. पण ज्या लोकांमध्ये प्रामुख्याने रेस्पिरेटरी, म्हणजे ज्यांना आपण जे सगळे रिस्क फॅक्टर्स मागे सगळे हाय रिस्क पेशंट ज्याने म्हटले, ज्यांना सीओपीडी, अस्थमा म्हणा किंवा हृदयविकाराचा त्रास आहे किंवा एल्डरली प्रेग्नंटली, त्यांनी जो N95 मास्क आहे ह्याचा वापर करावा. त्या N95 मास्क cuts down a lot much more thing and is most effective against every sorts of infection. सो मी सर्वसामान्यांना N95 मास्क घालायला सांगत आहे. त्यांनी एक साधा जो 3 प्लाय मास्क असतो तो घातला तरी सफिशियंट आहे. मात्र जे हू आर हाय रिस्क त्यांनी N95 मास्कचा जरूर उपयोग करावा आणि गर्दीच्या ठिकाणी गरज नसल्यास जायचं टाळावं. डॉक्टर आपल्याला जे सल्ले देतात, तर त्याच्यामध्ये एक सल्ला मास्कचा असतो, की मास्क वापरा आणि दुसरा सल्ला असा असतो, की शरीर हायड्रेटेड ठेवा. तर हायड्रेशन विषयी तुम्ही काय सांगाल, की हायड्रेशनमुळे आपल्या फुफ्फुसांवर कसा परिणाम होत असतो? नाही, डेफिनेटली हायड्रेशन ही गरज आहे. म्हणजे डिहायड्रेशन झालं की आपली जी सिक्रिशन्स असतात ते मोर थिक होतात, जे मोर घट्ट होतात, गाढे होतात आणि ज्यांना रेस्पिरेटरी सिम्पटम्स आहेत त्यांना हे सिक्रिशन्स बाहेर काढणं कठीण होऊन जातं. ऍट द सेम टाइम यू हॅव टू रिमेंबर की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे ह्यांना ऑलवेज वॉटर रिस्ट्रिक्शन दिलं जाणार आहे. ह्यांना एक साधारण 1-1.5 लिटरच्या वर पाणी घेऊ नये असं सांगितलं जातं. तर कुठेतरी एक मॉडरेशन करण्याची गरज आहे. हा सल्ला तुमचे जे ट्रीटिंग डॉक्टर्स तुम्हाला देऊ शकतात. पण बेसिकली हायड्रेशन एक सर्वसामान्यपणे हेल्प्स टू इम्प्रूव्ह म्युक्युलरी सिक्रिशन्स. म्हणजे आपण आपली जी श्वासनलिका असते त्याच्यामध्ये साधारण सिलिया असतात, जे सगळे सिक्रिशन्स आणि बाहेरच्या दिशेला किंवा पोल्युटंट्स असतात ह्यांना अडवतात आणि जे सिक्रिशन्स असतात त्यांना बाहेर काढायला तुम्हाला मदत करतात. त्याच्यानंतर जर सिक्रिशन्स हे थिक झाले तर जर पाणी कमी झालं किंवा डिहायड्रेटेड असेल तर हे सिक्रिशन्स थिक होणार आणि ह्यांना बाहेर काढणं कठीण होऊन जातं. परत तुमचा घसा सुकू शकतो, तुम्हाला साधारण वारंवार खोकला होऊ शकतो. त्यामुळे हायड्रेशन इन मॉडरेशन इज ऑलवेज ऍडवायजेबल. हवा खराब असताना किंवा वातावरण एकूण खराब असताना बाहेर काय काय काळजी घ्यायची हे आपल्या संपूर्ण मुलाखतीत आलंय. पण घरी हवा खराब राहू नये यासाठी आपण काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आपण जर स्मोकर असाल तर स्मोकर आपल्याला थांबणं या परिस्थितीत अनिवार्य आहे. म्हणजे देर इज नो ऑप्शन, तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. ऍट द सेम टाइम तुमच्या घरामध्ये जर कोण स्मोकिंग करत असतील तर ही हॅज टू हॅव द सेन्सिटिव्हिटी की त्यांनी घरामध्ये 100% स्मोकिंग करू नये. ह्याचा सर्वांनाच त्रास होणार आहे. नॉट ऍक्टिव्ह स्मोकिंग जरी नसेल तरी पॅसिव्ह स्मोकिंगचाही तेवढाच त्रास होऊ शकतो. मग धूप किंवा अगरबत्ती अशी फार प्रमाणात राहून त्या क्लोज्ड एन्व्हायरमेंट स्पेसमध्ये राहू नये. ज्यांना ऑलरेडी बॉर्डर लाईन रेस्पिरेटरी ज्यांना त्रास आहे किंवा ज्यांचे लंग्स वीक आहेत ह्यांनी धूप, अगरबत्ती हे या काळामध्ये लावणं टाळावं. त्यामुळे ऍज फार एज पॉसिबल दुसरी गोष्ट, दोन्ही साईडच्या खिडक्या ज्याला आपण क्रॉस व्हेंटिलेशन म्हणतो, म्हणजे हवा एका बाजूने आली आणि दुसऱ्या बाजूने निघून गेली, इट इज ऑलवेज ऍडवायजेबल. त्यानंतर घरामध्ये कुठचाही डॅम्पनेस ठेवू नये. म्हणजे ज्याला आपण शेवाळ येणं किंवा डॅम्पनेस म्हणतो, ज्याच्यामुळे फंगल आणि ग्रोथ त्या भिंतीवर जाऊ शकते. जर तुमच्यामध्ये अशी ओलाव्याची जागा असेल, वॉटर लिकेज असेल तर या गोष्टीची काळजी घ्यावी.
त्यानंतर पिजन म्हणजे कबुतरांचे जे ड्रॉपिंग, म्हणजे तुमच्या जर खिडकीत येऊन कबुतर बसत असतील किंवा तुमच्या छज्ज्यावर कबुतर बसत असतील आणि त्यांचे ड्रॉपिंग्स असतील, तर ह्यांच्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि फंगसचं प्रमाण फार असतं. त्यामुळे प्लीज तुमच्या विंडोजना आणि तुमच्या गॅलरीला नेटिंग लावून घेणं गरजेचं असतं. अँड फॉर एक्स्ट्रीम ग्रुप ऑफ पेशंट ज्यांना रेस्पिरेटरी सिम्पटम्स फार आहेत, त्यांनी जे कमर्शियली अवेलेबल एअर प्युरिफायर्स असतात यांचा वापर करणं कधी कधी अनिवार्य होऊन जातं. पण तो जो एअर प्युरिफायर्स असतात एका लिमिटेड स्पेसमध्ये, जसं आपण एअर कंडिशन लावतो एका लिमिटेड एरियामध्ये आणि तो तेवढा लिमिटेड एरिया गार करतात, तशाच प्रकारे एअर प्युरिफायर्स काम करतात. सो एअर प्युरिफायर लावून तुम्ही खिडक्या आणि दारं उघडी ठेवलीत आणि पूर्ण घरभर ते इट इज नॉट गोइंग टू हेल्प. सो जर जर कोणी पेशंट असेल तर त्याने त्याच्या खोलीमध्ये एअर प्युरिफायर लावावा, सो दॅट ॲटलिस्ट एक सर्टन प्रमाणामध्ये त्याला बेनिफिट होऊ शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये असं आढळलंय की सर्दी आणि खोकल्याचे पेशंट खूप वाढलेत किंवा व्हायरल फीवर खूप वाढलाय. तर यामागे काय कारण असेल? म्हणजे गेल्या काही वर्षात बघितलं तर यावर्षी हे प्रमाण का जास्त आहे? नाही, खरं सांगू तर दरवर्षी या काळामध्ये प्रमाण जाणवतो आणि ह्याचं खरं कारण असं आहे की जे आपण सुरुवातीला कारणं बघितली की थंड तापमानातले होणारे व्हेरिएशन्स, म्हणजे सकाळी उन्हाळा, रात्री थंडी, त्याच्यानंतर ह्युमिडिटी आणि पोल्युशन, ज्याच्यामुळे पार्टिक्युलेट मॅटर्स हे सगळे खाली राहतात, यामुळे होणारे थ्रोट इरिटेशन, ह्याच्यामुळे सर्दी खोकला वाढतो. एकदा खोकला वाढला, एकदा सिक्रिशन्स वाढले की ह्याच्यामध्ये बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्यांना ग्रोथ व्हायला वाव मिळतो. म्हणजे तुमचे जेव्हा सिक्रिशन्स वाढतात किंवा पुलिंग होतो, जसं आपण म्युकस प्लगिंग म्हणालो, म्हणजे ह्यांना जो कफ असतो तो बाहेर काढता येत नाही, मग तो कफ छातीत राहतो. पण छातीत राहिलेल्या कफमध्ये इन्फेक्शनचं ही लागते, सुरुवात होते. आणि ह्या इन्फेक्शन कधी कधी व्हायरल असतो किंवा या व्हायरल इन्फेक्शन इफ लेफ्ट अनट्रीटेड, हु आर इम्युनो कॉम्प्रोमाइज, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ह्यांच्यामध्ये पुढे बॅक्टेरियल इन्फेक्शन जाऊन न्यूमोनियामध्ये त्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे आपण जे सुरुवातीची कारणं बघितली, ज्याच्यामध्ये थंडी, हवामानातले बदल आणि सिक्रिशन्सचं पुलिंग होणं, ज्याच्यामध्ये इन्फेक्शनची त्याच्यानंतर लागवड होणं आणि इन्फेक्शन वाढणं, त्यामुळे आपण या सर्वसाधारणपणे या परिस्थितीमध्ये आपण होणारे हे बघतो, रेस्पिरेटरी सिम्पटम्स वाढलेले आपण बघतो, सर्दी खोकला वाढलेला बघतो. मुलाखतीच्या शेवटी तुम्ही सगळ्यांना काय संदेश द्याल? पहिली गोष्ट म्हणजे डेफिनेटली स्वतःची काळजी घ्या. हा हा असा असं सुंदर हवा कधी मुंबईला लाभत नाही, त्यामुळे मुंबईला किंवा त्यामुळे ह्याचा डेफिनेटली हे घ्या. पण ज्यांना कोणाला रेस्पिरेटरी सिम्पटम्स असतील किंवा त्रास असेल किंवा बॉर्डर लाईन ज्यांचं लंग्स वीक्स असतील, त्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि एक मी प्रामुख्याने एक गोष्ट सांगू शकतो की आज 60 इयर्स अँड अबाव ह्यांनी ऍडल्ट, जसं आपल्याला लहानपणापासून लहान बाळांना व्हॅक्सिन्स देण्याची गरज आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचप्रमाणे एज मोर दॅन 60 ह्यांच्यासाठी साधारण ऍडल्ट व्हॅक्सिन्स आहेत जे त्यांनी घेणं गरजेचं असतं, विच प्रोटेक्ट यू ड्युरिंग दिस. म्हणजे त्यांच्यामध्ये कोविड पासून स्वाईन फ्लू पर्यंतची अँटीबॉडीज असतात, पण ते साधारण तुम्हाला वर्षातनं एकदा असे तुम्हाला ते इंजेक्शन घ्यावे लागतात. त्यामुळे जरूर तुमच्या जे ट्रीटिंग डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जा आणि ऍडल्ट व्हॅक्सिनेशन बद्दल अधिक माहिती घ्या. आणि एज मोर दॅन 60 ह्यांनी डेफिनेटली, ऑर पेशंट्स हु आर इम्युनो कॉम्प्रोमाइज, ज्यांच्यामध्ये लंग्स ज्यांचे वीक आहेत किंवा हु आर हाय रिस्क, या सगळ्यांनी ह्या काळामध्ये जे ह्याच्यावरचे व्हॅक्सिन्स आहेत, ऍडल्ट व्हॅक्सिन, हे घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही सगळ्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलेत आणि या श्वसनाशी निगडीत आजार असो किंवा हृदयाशी निगडीत आजार असो, तर अशा सगळ्या रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर डॉक्टरांकडून मार्गदर्शन हवंय ते सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.